सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। समुद्र ज्याचा बाप आहे, लक्ष्मी ज्याची बहीण आहे आणि गोपाल कृष्ण ज्याचा मेवना आहे, तो शंख भिकाऱ्याच्या हातात द्रवून घरोघर भीक मागतोय। तुमच्याकडे काय आहे? जीसीबी घेतला म्हणजे तू श्रीमंत झाला, दाबा टाकला म्हणजे तू श्रीमंत झाला, 2-4 बार चालवतो म्हणजे तू लय पंडित आहे। पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत। पावसाळा संपला ना खेकडं निघत नाही। हे पैसा अडका गाड्या बंगले बायका बिका हा सगळा भ्रम आहे। कोण बायको आहे कोणची? ज्या उत्तर पुरुष मंडळी तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? ते तर आहे म्हणा, नाही म्हणा। बरं बरं बरं, तुम्ही सगळ्यात जास्त कोणच्या अधीन झालेले आहेत? माया सगट। मी काय लय पंडित आहेत काय? मी तुमच्यातलाच आहे, मी फक्त उभान तुम्ही बसले, बस एवढाच फरक आहे आपल्यात। मी काय लय छान आहे? कीर्तन म्हणजे काय? कीर्तनकार म्हणजे अशी वरून पडलेली क्वालिटी आहे का लय विद्वान आहे? नाही, आपलं सगळ्यात जास्त आपलं प्रेम कोणावर आहे? लबाड बोल नका, बायकोवर आहे। असू द्या, तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते, हे खरं आहे का भ्रम आहे? म्हणा ना, म्हणा म्हणा। अरे 14 वर्ष राम वनवासाला गेला, महिला मंडळ राम राम, तर सीता घेऊन गेला। इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला। सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला, उलट लांब बांबून भाकरी लोटला तिनं, बांबू काढला बांबू। राम त्या खोली, सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते, झोपला झोपला, झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय। आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी है, पागल है, याला जपा रे। मूर्ख पोरीच्या प्रेमात पडून काही पोरांनी बापाशी दुश्मन केल्यात, आणि हलकट पोरांच्या नादी लागून पोरीने बाप दुश्मन केलाय। कितीतरी पोरीने आईबापाच्या इज्जतीचा कचरा करून टाकला, प्रेमाची क्वालिटी कळत नाही। आणि तुम्हाला कोणी सांगितलं हो तुमची प्रियशी तुमच्यावर प्रेम करते? तुमची अक्कलच बंद झाली। पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं, आणि प्रेशला घेऊन पुलाव बसलं। दोघं बी भंगारच होते, आणि ती पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय। माझं हृदय फाडून पाय, तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिनं पुलावच सोडून दिला। याला त्रास देऊ नका, याला अटॅक नको आहे, हसत हसत जगा। कशाला अटॅक यायला पाहिजे? आणि अटॅक हा रोग नाही आहे, जरा एज्युकेटेड लोकांनी ऐका। अटॅक म्हणजे काय रोग नाही आहे, बावळटपणा झाला त्याला अटॅक आला। अटॅक आला म्हणजे काय सांगा बरं? सगळे 1.5 लाख पगारावालेत माझ्या पुढे बसलेले, व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? काय नाही, बरोबर टाकायचं अटॅक आला, ज्यांतर लोक नादी लावून द्यायचे, तुम्ही स्लॅब टाकीत राहायचे। कशाला अटॅक म्हणता तुम्ही? पटकन काय म्हणता? काय आलं त्याला? महिला म्हणलं काय म्हणता? अटॅक। अटॅक म्हणजे काय? आला बा, आला म्हणजे काय? अटॅक म्हणजे काय? घ्या लिहून, अटॅक इज नॉट अ डिसीज, अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन। एज्युकेटेड लोक नीट आहे का? 80% लोक शिकलेलेच बाहेरचं खात्यात, काय तुम्हाला अटॅक येईल नाही तर राहिले? बायका केल्यात कशाला तुम्ही? हायवेच्या कडेला पाणीपुरी खाता हलकट हो, तुमच्या बायकांना स्वयंपाक येत नाही का? तुम्हाला अशी लाज बीज काय वाटत नाही का आपण काय खातोय काय नाही? खायची गोष्ट घ्या, 80% लोक खायला कुठे आहेत? आणि बाहेरचे खाऊन रोग आहेत। काही काही तर इतके बावळाट आहेत, गॅसच पेटवते नाही घरात। दोघंही नोकरीला, 1.5 लाख याला आणि 1.5 लाख याला, किती झाले? 3 लाख। आणि मग ती 6 चपात्या आणि ती स्कूटीवर जाऊन प्लॅस्टिकच्या पिशवीत, 70,000ची स्कूटी आणि 6 चपात्या, आणि ती लाल बाटली आणते, ती सास का काय झक मारी ते कोणाला माहिती। आणि ती बाटली पिळली का असं लाल गळत त्याच्यावरती लाल, आणि त्याचं काय म्हणते का त्याला, श्वास का काय?
मरत जाऊ दे काय असं. आणि ते असं पिरगळायचं रोल करून खात्यात रोल. बरं खाय नका जाय ना काय वेळेस तर इतके बावलाटे दोघी करून खात्यात एकच रोल. एकच रोल ती तिकडून हे इकडून. आता त्याचा संपत आला आणि त्यानं जीभ कडीनं शेंडात काढून टाकला. अरे काय खातोय आपण. आणि आहारच रोगाला आमंत्रण आहे. काय म्हणते ए तुम्हाला हा विनोद वाटतो. आहार चांगला असल्यावर रोग येईल. खायलाच नाही हो, खायलाच नाही. गाड्या घेतल्यात बंगले बांधलेत पैसा मोकार झाला खायला कुठं काय. खायलाच का. कोणत्या महिलेच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर कर बरं. तो सत्कार करतो मी नाही. खारीक नाही, काजू नाही, बदाम येते का किती पावशर. माणसं 9 काय वासाल ठेवले का त्यांना खायला नाही. आणि मी अटॅक येण्याचे कारण काय आहेत मला. काही झालं का डॉक्टरकडे गेलं का तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या, तांबड्या भरा पांढऱ्या काढा, पांढऱ्या भरा तांबड्या काढा, दोन्ही काढा उचला त्याला. पेशंट काय आला अटॅक. आणि अटॅक हा रोग नाही हे पहिलं ध्यानात ठेवा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज आहे ना बरोबर. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा मानसिक तणाव आहे. हा आणि सगळ्या माणसांना सध्या काय बसलेली माणसं. काहींना इस्टेट मोकार आहे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालीच नाही. 2 सख्या बहिणी केल्या दोन्ही फेल गेल्या नाही. काहींना खायला लय आहे साखर डायबिटीस वांग मुळव्यात खातात नाही. सगळी माणसं टेन्शन मध्ये बसलेली माझ्यासमोर. काहींना बायको चांगली मिळाली गडी भंगार मिळाला, काहींना गडी चांगली मिळाला बाई नुसती धावती. तू नुसतं हरी राम 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 राम. आता काय करू. बुद्ध जवळ आल्यावर काय करू शकतो माणूस. नुसतं जागेवरच काय राहायचं तरी किती दिवस. अटॅक येण्याचं कारण काय हेच आहे. आता तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी तुमच्यातले एकालाही 6 महिने अटॅक येणार नाही. रक्ताभिसरण क्लिअर झालं आज. नाही तर कोणी नवीन काढायचं. निम्मे मालकरी कोरोनानं घालवले. कोणीतरी झक मारली अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी वांगे दिले सोडून हना अंडी 12 अंडे. बरं ते माल काढीत नव्हतं त्याची बायको खोडीची. काढा काढा तुम्ही गेलो आम्हाला कोणी बाई काढा काढा आम्ही कोणच्या पाहून जगावा. काढली बा कोणीतरी झक मारली काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी दूध दिलं सोडून हान काढा. तांब्यानं काढा हाणला लोकांनी तांब्या. बरं तो काढा इतका नंगाट होता. इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला कोरोना गेला बाजूला मुळ्यातच उठलं. अरे सगळ्या रोगाला एकच औषध आहे समाधान. तुमचंही तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमचं आपल्याला मिळालेला सगळा पांडुरंग प्रसाद आहे. आपण फक्त निमित्त आहोत बस. याच्यावर तुमचं काय मत आहे. आपण गरीब घराने जन्माला आलो तुम्ही आणि मी. आपला जन्म गरीबाच्या घरात झाला. नव्हते आपल्याला चांगले कपडे, नव्हते आपल्याला भारी दप्तर, नव्हतं आपल्याला मोबाईल. आपले आईबाप चांगले होते त्यांचा आशीर्वाद मिळाला. आपण झोपडी काय तर उगाच आम्हाला तुला काय करायचं. आणि सगळ्या माणसाने जर समाधान नावाची वस्तू वापरली तर अटॅकच येणार नाही. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे
एक मुलगी आहे, मला एक मुलगा एक मुलगी आहे, तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे, छोटंसं घर आहे, राहण्यापुरतं चांगलं आहे, मुलाबाळांचं सेटलमेंट आहे, लोक ते समाधान कामाय बस अर्धी मिळाली दणकून खावी सणकून झोपाव. आणि एक कधी विचार करायचा आपल्यापेक्षा, अरे हा सगळा भ्रम आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार सर्व हा जगातला समुद्रासारखा कोणी खोल नाही, समुद्रासारखा कोणी मोठा नाही, समुद्र इतका विशाल कोणी नाही, पण समुद्रावर फिरायला गेल्यावर माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते हे ध्यानात ठेवा. त्या समुद्रातलं पाणी पिता येत नाही. पुढे ऐका, समुद्र मंथन झालाय आणि समुद्रातून शंख निघलाय. कोण? शंख. मग शंखाचा बाप कोण आहे? समुद्र. आणि शंखाची बहीण लक्ष्मी कुठून निघली? समुद्रातून. मग शंखाची बहीण कोण आहे? लक्ष्मी. आणि बाप कोण आहे? बोला पटकन. समुद्र त्याचा बाप आहे, लक्ष्मी त्याची बहीण आहे. आणि मग लक्ष्मीचा नवरा कोण आहे? गोपाल कृष्ण. तो त्याचा मेवणा आहे. मेहुना जयाचा द्वारकेचा हारी, शंख दारोदारी भीक मागे, शंख दारोदारी भीक मागे. मेहुना जयाचा द्वारकेचा हारी, शंख दारोदारी भीक मागे, शंख दारोदारी भीक मागे. गरीबाकडे पाहायचं कधी बी. आपल्यापेक्षा का मरतो का फाशी घेतो त्या गाजा. काय का मग काय का मग कपाट कपाट उघड. तिनं साड्या पाडल्या. बाई मेली खाली. हो कपाट उघड.
बरोबर कपाट उघडलं तिनं साड्या पाडल्या. बाई मेली खाली हो.